राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. महाराष्ट्रामध्ये खरात बिरात गेले सगळे उडत. त्या सगळ्या प्रकरणानंतर जर सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण कुठलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सुरू झालेला वाद हे अतिशय महत्त्वाचं आहे. सामान्य माणसं कुणाच्या ऐकण्यावरनं काय काय करतायत मित्रांनो, फार भयानक षडयंत्र सुरू आहे. या राज्यामध्ये एक मदारी आहे, मदारी माकडांचा खेळ चालवणारा. आणि या मदाऱ्यानं कशा प्रकारे राज्यातल्या जनतेची वाट लावले, कशा प्रकारे राज्यातलं समतोल राखणारं वातावरण खराब केले तुम्हाला सांगतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरनं हा वाद सुरू झाला ते स्मारक कुठे मित्रांनो? सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या अंजनगाव, एक छोटंसं गाव आहे. मी स्वतः त्या गावात जाऊन आलेलो आहे, मला माहिती आहे त्या गावात. चांगलं एकच समाज त्या गावात राहत नाही, अतिशय गुन्ह्या गोविंदानं दोन्ही समाज त्या ठिकाणी राहतात. धनगर समाज पण राहतो आणि मराठा समाज पण राहतो. एवढंच नाही तर या ठिकाणी आणखी काही समाज आहेत, अतिशय गुन्ह्या गोविंदानं राहतात. त्या गावची यात्रा असेल त्यावेळेला दोन्ही समाज एकत्र येतो. अतिशय छानपैकी त्या ठिकाणी तो कार्यक्रम पार पाडतात. एकमेकांच्या सुखदुःखात ते दोन्ही समाज, तिन्ही समाज जेवढे त्या गावात समाज आहेत हे सगळे एकत्र येतात. अरे गुन्ह्या गोविंदानं नांदणारं एक गाव होतं अंजनगाव. इतकं महत्वाचं, इतकं चांगलं गाव एका मदाऱ्यानं पूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये त्या गावाचं पूर्ण बर्बाद करून टाकलं, बदनामी करून टाकली. का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर. आता या मदाऱ्यांनी काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक इल्लीगल आहे त्यालाही माहिती आहे. खरं तर कुठल्याही स्मारकाला बसवण्याची एक आता शासनानं पद्धत दिलेली, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यावरती. तो काय मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ते स्मारक लिगल आहे का इल्लीगल आहे, अधिकृत आहे की अनधिकृत आहे, त्या ठिकाणी सुरू असणारा वाद हा बरोबर आहे की चूक आहे. काही लोकांना काय केलं या मदाऱ्यानं, निवडलं. दोन्ही लोक याचीच, स्मारक बसवणारी ती त्याचीच आणि स्मारकाला विरोध करणारी त्याचीच. चार चार टाळकी आहेत आणि बाकीचे सगळी मेंढर मोरक्याच्या मागे पळणारी. हे सगळा प्रकार तिथे सुरू आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान एका पराक्रमी राजाचं स्मारक बसवण्यासाठी तुम्हाला रात्र निवडावं लागते का? माझ्या राजानं अंधारामध्ये स्वराज्य निर्माण केलं. अरे निधड्या छातीनं पूर्ण सह्याद्रीमध्ये फिरून माझ्या राजानं मुघलांच्या छाताडावरती झेंडा रोवून स्वराज्य निर्माण केलं होतं. लपून कशाला स्मारक बनवता? अरे इतकं भव्य दिव्य जर स्मारक बनवायचं तर बनवा, जगाला आमंत्रण द्या त्या ठिकाणी. तुमच्या तर बुडाखाली जर दम असेल तर फक्त शोगिरी करायची, फक्त माझीच लाल कशी होईल यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका महान पराक्रमी राजाचा तुम्ही अशा प्रकारे अपमान करणार? त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मदाऱ्यालाही माहिती आहे, त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रशासनालाही माहिती आहे, कुठल्याही प्रकारचं स्मारक बसवण्यासाठी आता बंदी आहे. म्हणजे एक रितसर परवानगी घ्यावी लागते. मी तुम्हाला एक विषय सांगतो, जे आपल्याकडे GR आहे शासनाने काढलेला सुप्रीम कोर्टाचा, त्याच्यामध्ये उल्लेख देखील आहे की कशा प्रकारे स्मारक आपण बसवू शकतो. मी फास्टमध्ये सांगतो, म्हणजे मोठं वाचून पूर्ण दाखवत नाही, तुम्हाला नीट सांगतो. याची प्रस्तावना GR क्रमांक तुम्हाला सांगतो आधी. शासन निर्णय आहे, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक स्मारक 31/02/884. मी तुम्हाला एका स्क्रीनला लावून पण देईल, तो व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. 122/2002 आणि 29 दिनांक 2 फेब्रुवारी 2005 रोजी हे GR निघालेलं. याची प्रस्तावना अशा प्रकारची आहे. राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारण्याबाबत शासन मान्यता मिळण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर होतात. तथापि या संदर्भात विद्यमान मार्गदर्शक तत्वानुसार प्रस्तावासोबत सादर केलेली मान्यता पत्रे, ठराव ना हरकत प्रमाणपत्रे ही बऱ्याच वर्षापूर्वीची असल्याने शासन मान्यता देताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच पुतळा उभारण्याच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक 18/1/2013 रोजीचे अंतरिम आदेश पुतळा उभारण्याबाबतचे प्रस्ताव तपासताना विचारात घेणे आवश्यक असते. असे प्रस्ताव मान्यतेअभावी व बऱ्याच कालावधीपर्यंत प्रलंबित राहणे इत्यादींमुळे प्रस्तावावरती निर्णय घेण्यासाठी होत असलेला विलंब टाळण्यासाठी पुतळा उभारण्यास मान्यता देण्याच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करून ते स्थानिक शासकीय यंत्रणांना प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे हे सगळ्या परमिशनसाठी वगैरे बराच काळ निघून जातो. त्यावेळेला ज्यावेळेला मेन वरून परमिशन येते, त्याच्यानंतर मग ती मान्यता दिली जाते, या सगळ्या गोष्टीला बराच वेळ जातो. म्हणून स्थानिक प्रशासनाला या सगळ्या गोष्टींचा अधिकार द्यावा अशा प्रकारचा ही प्रस्तावना होती. आता शासन निर्णय काय आहे? राज्यातील विविध गावात, शहरात, सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचे पुतळे बसवण्याबाबत राज्य शासनाकडे अनेक मागण्या येत असतात.
शासनामार्फत राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत नाही. राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारवायचे झाल्यास ते स्थानिक लोकांच्या पुढाकारातून लोकवर्गणीतून उभारले जावेत असं अपेक्षित आहे. पुतळे उभारण्याबाबत परवानगी मागतील त्या संस्था नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. पुतळे उभारण्यास मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक जो मी आता तुम्हाला वाचून दाखवला तो म्हणजे हे जे GR आहे तो या अधिक्रमित करून नव्याने मार्गदर्शक तत्वे विहित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे. पुतळे उभारण्यासंदर्भात परवानगी देण्याच्या प्रस्तावाची छाननी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती नेमायची आहे आणि या समितीच्या अध्यक्षतेखाली एक पुतळा समिती काय काय निर्णय घेतात किंवा त्या पुतळा समितीमध्ये काय कोण कोण असतं ते समजून घ्या. स्वतः जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात. आयुक्त जर महानगरपालिका क्षेत्र असेल तर मुख्य आयुक्त असतात किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी नगरपालिका किंवा नगर परिषदचे म्हणजे अधिकारी असतात ते. पोलीस आयुक्त किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि निवासी उपजिल्हाधिकारी हे सगळे सदस्य आहेत आणि या समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा अधिकारी स्वतः त्याच्यामध्ये असतात. परमिशन द्यायची की नाही त्याच्या समितीमध्ये. आणि आणखी याच्यामध्ये एक आहे ज्या एरियामध्ये हा पुतळा बसवायचा आहे त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचा देखील याच्यामध्ये या समितीमध्ये उल्लेख आहे. आता महत्वाची गोष्ट काय ती बघा. सदर पुतळा समितीला खालील विहित मार्गदर्शक तत्वे व त्या अनुषंगाने प्रस्तावासोबत सादर केलेली कागदपत्रे तपासून पुतळा उभारण्यासाठी मान्यता देण्याचे अधिकार असतील. या समितीला काय काय तत्व दिलेले त्या तत्वानुसार जर सगळी गोष्टी असतील तर मान्यता द्यायचं अधिकार आहेत. आता काय काय तत्व आहेत ते बघा. पहिली गोष्ट, कोणतीही व्यक्ती संघटना संस्था शासकीय निमशासकीय संस्थेच्या तसेच खाजगी मालकीच्या जागेवर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभा करू शकणार नाही. समजून घ्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभा करू शकणार नाही. जरी शासकीय असेल निमशासकीय असेल खाजगी असेल कुणी असू द्या जिल्हाधिकाऱ्याची परमिशन त्या ठिकाणी लागते. दुसरा मुद्दा असा याच्यामध्ये दुसरं मार्गदर्शक तत्व, पुतळे उभारण्याच्या जागेवर मालकी हक्काबाबत वाद नसावा. ती जागा अनधिकृत किंवा अधिक्रमित केलेली नसावी. जागेच्या मालकी हक्काबाबत संबंधित पुतळा बसवणाऱ्या व्यक्ती संस्था कार्यालयाने कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. पुतळा उभारलेल्या जागेचा वापर अन्य प्रयोजनासाठी करण्यास पुतळा उभारणाऱ्या व्यक्तीस कार्यालयास हक्क राहणार नाही. म्हणजे पुतळा ज्या ठिकाणी उभा करणार आहोत त्या ठिकाणी फक्त ते पुतळ्याची जागा असेल, त्या ठिकाणी फक्त पुतळा असेल, दुसरं कुठलंही त्या ठिकाणी कार्य तुम्हाला करता येणार नाही. अशा प्रकारचं दुसरं मार्गदर्शक तत्व आहे. तिसरं काय आहे, पुतळा बसवणाऱ्या समितीने, व्यक्तीने, संस्थेने, कार्यालयाने किंवा समितीने पुतळ्याच्या चबुताऱ्यांचे मोजमाप, आराखडा, पुतळ्याच्या साईट प्लॅन, पुतळा ज्या धातू साहित्यापासून तयार करण्यात येणार आहे त्या धातू साहित्याचे प्रमाण, पुतळ्याचे वजन, उंची व रंग यांचा तपशील, पुतळ्याच्या रेखाचित्रांसोबत मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र राज्य यांना किंवा ज्यांना अधिकार प्रदान केलेल्या विभागीय कार्यालयास सादर करून मान्यता घेतलेले पत्र प्रस्तावासोबत सादर करावे लागणार आहे. म्हणजे ज्या वेळेला या समितीला एखाद्या व्यक्तीला, संस्थेला किंवा कुठल्या व्यक्तींना अशा प्रकारचे पुतळे बसवायचे आहेत त्याच्यासोबत जी एक पूर्ण फाईल तयार करावी लागेल आणि त्या फाईलमध्ये हा पुतळा कुठल्या धातूपासून बनवणार आहे, कशा प्रकारे बनवणार आहे, किती उंची असणार आहे, वजन किती असणार आहे, काय सगळ्या गोष्टींचं जे डिटेल्स आहेत एका वास्तुशास्त्रज्ञाकडनं अधिकृत जो असेल त्याच्याकडनं ते करून संबंधित विभागांना देऊन ती प्रत या समितीला देण्यात येणाऱ्या पत्रासोबत जोडावी. अशा प्रकारे आहे. आता इथे अंजनगावला जे घडलं ते प्रकरण जसं जसं मी तुम्हाला पुढे वाचत जाईल तसं तसं तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होईल हे लीगल आहे का इलिगल आहे आणि हा कुठल्या मदारीने खेळ चालवलाय, का चालवलाय मी तुम्हाला सांगेन पुढे. पुतळा उभारणाऱ्या संस्थेने पुतळ्याच्या क्ले मॉडेलला कला संचालनाची मान्यता घेऊन ब्रांज व अन्य धातू, फायबर व इतर साहित्यापासून पुतळा तयार करावा आणि मान्यता घेतलेल्या मॉडेल प्रमाणेच पुतळा उभारण्याची दक्षता घ्यावी. आता याच्यामध्ये सांगण्यात आलेली जर एखाद्याला पुतळा बनवायचा असेल तर पहिले त्याचं मॉडेल तयार करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या धातूपासून पुतळा बनवायचा आहे त्याच्याकडे पूर्णपणे जातीनं लक्ष घालून पूर्ण दक्षता देऊन ते पुतळ्याचं काम करून घ्यायचं. पुतळा उभारण्यामुळे गाव शहर सौंदर्यात बाधा येणार नसल्याबाबत संबंधित संस्था, कार्यालय तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दक्षता घेण्यात यावी.
पुतळा उभारण्यामुळे ओके पुतळा उभारल्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. स्थानिक वाद किंवा जातीय तणाव वाढणार नाही. याबाबत सविस्तर चौकशी करून संबंधित पोलीस कार्यालय प्रमुखाने ना हरकत प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच पुतळा उभारण्यासाठी अल्पसंख्याक व स्थानिक लोकांचा विरोध नसल्याबाबत स्पष्टपणे उल्लेख असलेले ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे स्थानिक जनतेकडनं. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालय परिसरात पुतळा उभारण्यासाठी संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असणं देखील आवश्यक आहे. हे तर खाजगी जागेत सोडा, शासकीय जागेचं देखील तुम्हाला कुठे पुतळा बसवायचा असेल तर तिकडच्या स्थानिक अधिकारी असतात, कर्मचारी असतात, त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागेल तुम्हाला. स्थानिक स्वराज्य संस्था याने पुतळा उभारण्याबाबत आवश्यक तो ठराव करून प्रस्तावासोबत जोडणं आवश्यक आहे. पुतळा उभारण्याची जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीची नाही अशा प्रकरणी संबंधित व्यक्ती, संस्था, कार्यालय यांनी पारित केलेला ठराव हा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र देखील घेण्यात यावे. म्हणजे एखादी व्यक्ती बोलेल की मी पुतळा उभा करतो नंतर ती जागा माझी, तर असंही नाहीये. जी लोक पुतळा उभा करतात त्यांचंही ना हरकत प्रमाणपत्र की बाबा ही जागा आमची नाहीये ना आम्हाला ह्याच्याशी आमचा मालकी हक्क नाही म्हणून. पुतळा उभारण्यामुळे वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण होणार नसल्याबाबत स्थानिक पोलीस विभागाचे व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन प्रस्तावासोबत जोडावे. हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. मी तुम्हाला आपली गुगल ड्राईव्हची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तुम्हाला जर कोणाला बघायचे असतील, वाचायचे असतील तर तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा मला कमेंट जरी केलं तरी मी तुम्हाला ती पाठवून देईल. थोडेसे देत. त्यानंतर बघा, भविष्यात रस्ते रुंदीकरण व अन्य विकास कामामुळे पुतळा हलवण्याचा प्रसंग उद्भवल्यास त्यास विरोध न करता आवश्यक ती कारवाई स्वखर्चाने करण्याबाबत पुतळा उभारणाऱ्या संस्थेचे शपथपत्र घेण्यात यावे. म्हणजे जर भविष्यामध्ये जर त्या ठिकाणी काय तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं असेल, काही कामं करायची असतील तर तो पुतळा हटवावा स्वखर्चाने आणि आम्ही हटवू असं प्रतिज्ञापत्र त्या बसवणाऱ्या संस्थेने किंवा व्यक्तीने त्यांच्याकडे घेण्यात यावे. पुतळ्याची देखभाल, मांगल्य पावित्र राखण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे करारपत्र पुतळा उभारणाऱ्या संस्थेकडनं घेण्यात यावे. पुतळा उभारण्याबाबत संबंधित पुतळा उभारणारी संस्था सर्व दृष्टिकोनातून सक्षम आहे का याची छाननी हे त्या समितीच्या अध्यक्ष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. पुतळ्या संबंधीचा सगळा खर्च पुतळा उभारणारी संस्था करील व शासनाकडे निधीची मागणी करणार नाही असे संस्थेचे वचनपत्र प्रस्तावासोबत घ्यावे. आता या ठिकाणी काय झाले माहिती तुम्हाला, अंजनगावच्या त्या प्रकरणामध्ये एक मंत्री आहे, पालकमंत्री. आता हे सगळं कुणी केलंय, कुठल्या मतदारांनी केलंय तुम्हाला कळेल. हे सगळं वाचल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट मात्र कळेल की हे ज्या ठिकाणी सगळं सुरू होतं ते अनधिकृतपणे आहे. ते त्या ठिकाणी फक्त आणि फक्त जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आहे, दोन समाजामध्ये भांडणं लावण्यासाठी आहे. आणि लावालावी पेटवा पिटवी, फोडा आणि राज्य करा, हे कुणाच्या डोक्यातली संकल्पना आहे. हे तुमच्या डोक्यामध्ये आली असेल तर कमेंट करा. नक्की या राज्याचा मदारी कोण आहे ते तरी कळेल. आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी 1 करोडचा निधी दिलाय. कायदा सांगतो की पुतळा उभारण्यासाठी सामान्य माणसांच्या वर्गणीतून हा पुतळा उभा करावा आणि शासकीय निधी मागणार नाही अशा प्रकारचं वचनपत्र संस्थेकडनं घ्यावं, जे पुतळा बसवणारी संस्था आहे ती. आणि या ठिकाणी पालकमंत्र्यांनी 1 करोड रुपयाचा निधी दिला. मित्रांनो, पुन्हा एकदा समजून घ्या, छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी देव आहेत. त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा द्वेष म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची गोष्ट असणं चुकीचंच आहे. परंतु मदारी छत्रपतींचा देखील कशा प्रकारे वापर करतोय हे तुम्ही समजून घेण्याची गोष्ट. जर तुम्हाला पुतळा खरंच बसवायचा तर या सगळ्या गोष्टींचं पालन करून अतिशय भव्य दिव्य अख्ख्या जगाला आमंत्रण देऊन तुमच्या जितकी हिंमत आहे तितकं तुम्ही स्वखर्चाने दान द्या. पालकमंत्र्यांनी दिलेला निधी हा अनधिकृत आहे. आणि अशा प्रकारे निधी ज्या पालकमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत, अनेक शेतकरी होरपळून मेलेत, फाशी घेत आहेत, त्या पालकमंत्र्याला त्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. परंतु अशा प्रकारे मदार सुरू केलेल्या खेळामध्ये देणगी मात्र देण्यामध्ये भरपूर वेळ आहे. पूर्व परवानगीशिवाय पुतळा उभारल्यास संबंधित व्यक्ती, संस्था, समितीवर दंडात्मक कारवाई बरोबर कायदेशीर कारवाई करावी. तसेच तात्काळ पुतळा हटवण्याची कारवाई करावी. पुतळ्याला मान्यता देताना जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने महसूल व वन विभाग
गृह विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास व जलसंधारण विभाग यांनी निर्गमित केलेल्या शासन आदेश, परिपत्रक यातील सूचना लक्षात घ्याव्यात व त्या संदर्भातील आपले अभिप्राय स्पष्टपणे व्यक्त करावेत. जागेची मालकी ज्या संस्थेची कार्यालयाची आहे त्या संस्थेची कार्यालयाची सहमती देखील प्राप्त करून घ्यावी. हे जिल्हाधिकाऱ्यांचं कार्य. आता त्या ठिकाणची जिल्हाधिकाऱ्यांनी काय केले हे आपल्याला सगळ्यांना दिसते. पुतळा उभारण्यास अनुमती द्यावी किंवा कसे याबाबत स्पष्ट शिफारस करून मीमांसेसह जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावास मान्यता द्यावी. माननीय सर्वोच्च न्यायालयाने IA नंबर 10 ऑफ 2012 इन SLP/C नंबर या 8516 ऑफ 2006 म्हणजे हा पिटिशनचा नंबर आहे आणि त्याच्यामध्ये एक ऑर्डर देखील दिलेली 18/1/2013 देण्यात आलेल्या आदेशाचे पालन करून त्याचे उल्लंघन होत नसल्याची जिल्हाधिकारी तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं प्रमाणित करणं गरजेचं. पुतळा उभारण्यास मान्यता द्यावयाच्या आदेशामध्ये पुतळ्याचे निश्चित ठिकाण, जागेची मालकी, सर्वे नंबर, नियोजित ठिकाण या सर्व बाजूंच्या रस्त्याच्या मध्यपासून अंतर, पुतळ्याची देखभाल व दुरुस्ती, मांगल्य व पावित्र्य राखण्याची जबाबदारी कोणाकडे सोपवली आहे याचा संपूर्ण तपशील समाविष्ट करण्यात यावा. पुतळा उभारण्यास ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन पूर्तता केल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तशी खात्री देखील करावी. पुतळा उभारण्यासाठी पारित केलेले ठराव ना हरकत प्रमाणपत्र 1 वर्षापेक्षा अधिक जुनी असू शकत नाही अशी तरतूद समाविष्ट करण्यात यावी. ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणाकडे त्यांचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आवश्यक त्रुटींची पूर्तता करून 6 महिन्याच्या आतमध्ये ना हरकत प्रमाणपत्र द्यावे किंवा नाकारावे. ज्यावेळेला एखाद्याला हरकत आहे किंवा नाहीये त्याच्यासाठी ज्यावेळेला सांगण्यात येईल त्यावेळेला त्यांनी 6 महिन्याच्या आतमध्ये माझी हरकत आहे किंवा नाही असं सांगून मोकळं व्हावं. राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यास मान्यता देताना त्याच राष्ट्रपुरुष थोर व्यक्तीचा पुतळा त्या गावात किंवा शहरामध्ये 2 किलोमीटरच्या त्रिज्येच्या परिसरात तत्पूर्वी उभारलेला नाही याची दक्षता देखील घेण्यात यावी. हे सगळं नॉर्म्स आहेत. वरील मार्गदर्शक तत्वे ही सूचनात्मक असून या व्यतिरिक्त स्थानिक प्रशासनाची निकट लक्षात घेऊन अन्य मानके निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीला राहतील. जिल्हाधिकारी यांनी वरील मार्गदर्शक तत्वांची पूर्तता होत असल्यास पुतळा उभारण्याची अनुमती द्यावी, अन्यथा पुतळा उभारण्यास मान्यता नाकारण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे आहेत. याबाबतची सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे. आता हे सगळं आहे, तुम्हाला हे सगळे जे डिटेल्स आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. हे सगळे डॉक्युमेंट्स जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला गुगल ड्राईव्हची लिंक देईन किंवा मला कमेंट करा आणि इंस्टाग्रामला जर कमेंट केलं फॉलो करून तर तरी तुम्हाला मी ऑटोमॅटिक ते देऊन टाकेन. आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जी कायदा सांगतोय की एखादा स्मारक पुतळा बसवण्यासाठी त्या ठिकाणी काय काय गोष्टी करणं गरजेचं. माढा तालुक्यातल्या अंजन गावामध्ये जी घटना घडली त्यामध्ये तुम्हाला सांगतोय मित्रांनो, या मदाऱ्याला या राज्यामधला कुठली गोष्ट कधी काय घडते सगळं माहीत असतं, बरोबर. मग या मदाऱ्याला हे नाही माहिती किंवा प्रशासनाला माहित नाही का, तिथल्या स्थानिक प्रशासनाला, की अशा प्रकारचं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फायबर गोळा केलं जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवला जातो. बरं, त्या ठिकाणी बसवताना पोलीस प्रशासन कुठं होतं? मग त्या सगळ्या पोलीस प्रशासनावरती कारवाई करणार आहे का? महसूल प्रशासनावरती कारवाई करणार आहेत का? जिल्हाधिकाऱ्यांचं कार्य होतं त्या ठिकाणी. जर त्यांना कळलं या गावामध्ये पुतळा बसवण्यात आलेला आहे त्यानंतर तात्काळ तो पुतळा विषय न वाढवता हटवावा किंवा ज्या वेळेला हा विषय वाढूच द्यायचा नव्हता त्यावेळेला तो पूर्णपणे हटवून तुम्ही बाजूला करू शकला असता. तुम्हाला तसं अधिकार दिलेले, का नाही केलं? का याला सोशल इश्यू बनवला? का याला सामाजिक मुद्दा बनवून दोन समाजामध्ये कसं आग लागेल, भांडण होईल, कशा प्रकारे मारामारी होतील, डोका फोडोफोड होईल आणि कशा प्रकारे दोन भाऊ एकमेकांच्या विरोधामध्ये कुऱ्हाडी घेऊन उभा राहतील अशा प्रकारची सोय या राज्यातल्या मदारीने केले का? मी आज काय सोशल मीडियावरती बघत होतो, पोस्ट बघत होतो, काही दलिंदर भिकारचोड बिना बापाच्या अवलादी इतक्या भयानक लेवलला छत्रपतींच्या बद्दल कमेंट करतायत. कुठल्याही समाजाचे असतील, मला त्याची गंधन नाही. एक व्यक्तीचं कमेंट आहे म्हणजे पोस्ट केले की तुमच्या राजापेक्षा आमचा देव मोठा पुतळा हटवल्यानंतर. अरे भिकार चोटा, माझ्या राजामुळे या देवाच्या मंदिरामध्ये देव राहिला होता हे विसरू नकोस. कुणीतरी 4 रुपये दिलं म्हणून भूक म्हटलं की भुकायचं.
अशा प्रकारचे माझ्या सगळ्या समाजातल्या लोकांना, पोरांना आणि माझ्या भावांना विनंती आहे, अशा मदारांच्या खेळावरती उड्या मारू नका यार. आपण माकडं नाहीयेत, माणसं आहेत आपण. विचार करा डोक्यानी. हे कोण आपल्या पुढे डोक्यामध्ये घडवते? का त्या ठिकाणी एक आमदार, एक मंत्री वारंवार जाऊन त्या ठिकाणी एका समाजाला सांगतो शांतता आणि दुसऱ्या समाजाला सांगतो पेटा म्हणून? का त्या ठिकाणी अनेक मंत्री जातात? का सामाजिक मुद्दा बनवला गेला त्या ठिकाणी? ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासाठी, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी यासाठी काढल्या जातात मित्रांनो, की जनतेला ह्या सगळ्या गोष्टी जर निघाल्या नाहीत तर भरपूर वेळ मिळेल, आणि वेळ मिळाला की सरकारच्या झालेल्या चुका ह्याकडे लक्ष देता येईल, आणि सरकारनं केलेल्या चुका याकडे जनतेने लक्ष देऊ नये यासाठी मदारीनं केलेला खटाटोपया. मुळात छत्रपती, अरे छत्रपती आहेत ते. तुमच्यासारख्या भिकार तोटांची गरजही नाही त्यांना अंधारामध्ये जाऊन पुतळा बसवायची. त्यांचे पुतळे गड किल्लेत. आजही पुतळा बसवणाऱ्या किती लोक गड किल्ल्यांवरती जाऊन गड संवर्धनाचं काम करतात. कधी छत्रपतींच्या समोर नतमस्तक झालेत काय? स्वतःची लाल करायची म्हणून काही करायचं. हे सगळं मदारीनं लावलेला खेळ आहे. आता हा मदारी कोण आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि शेवटला हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? हा पुतळा इलिगल आहे, लिगल आहे, अधिकृत आहे, अनधिकृत आहे? तुमचं म्हणणं काय कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा व्हिडिओच्या शेवटला मी हात जोडून विनंती करतोय या राज्य सरकारला, ज्या ज्या ऍक्टिव्हिस्टची, ज्या ज्या पत्रकाराची सोशल मीडियाचे अकाउंट सस्पेंड करण्यात आलेले, इंडियामध्ये बॅन करण्यात आलेले आहेत, ते अकाउंट तात्काळ रिस्टोर करावी 15 तारखेपर्यंत. अन्यथा 15 तारखेच्या नंतर जी काही लाट आहे ही परिवर्तनाची लाट असेल, आणि त्या लाटेमध्ये काय होईल हे तो काळ सांगेल. थांबूया. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.